ज्युनियर माणसांना दाखवलेलं बायसेप्रो. सो आता माझी सटकली आहे. जिथनं पैसा मिळतो ना तिथनं कसा घ्यायचं ते ह्याच्याकडे शिकायचं. पैसा ही पैसा होगा. सो बायसेप आणि ट्रायसेप दोन्ही मी एकाच वर्कआउट करतो. तर मला खूप दिवसांचं वर्कआउट करतो आणि हे दोन्ही मसल आहेत आफ्टर वर्कआउट. पण ह्या मसल्यावरती जास्ती कधी प्रेस येत नाही किंवा दिवसभर जर मी काम केलं तर या मसल्यावरती लोड जास्ती येत नाही. त्यामुळं क्रॅम्प येणं असेल किंवा स्वेलिंग असेल तर ह्या गोष्टी जास्ती होत नाही त्यामध्ये. त्याच्यावरून मी दोन व्हेरिएशन करणार आहे. एक तर आपण जो नॉर्मल बायसेप मारतो तो हा रेग्युलर आहे, त्याची 3 सेट करेल मी. रिपिटेशन्स सध्या काउंट करत नाही आहे. कसं मारत आहे तसंच मी बायसेपचा वर्कआउट करतो. त्यामध्ये माझी एल्बोची मुवमेंट होते. याचा अर्थ मी चिटिंग करतो आहे असं नाही आहे. पण चिटिंग ह्याला म्हणतात, दिस इज चिटिंग. ठीक आहे, तर मी एल्बो थोडे हलवतो म्हणजे चिटिंग करत नाही. मी थोडं सिरियस होणार आहे आता. मी पण वर्कआउट सिरियसली चालू करतो आहे. चल्ले ज्युनियर माणसांना दाखवलेलं बायसेप्रो. सो आता माझी सटकली आहे. करायला पाहिजे जरा तर. तसं चांगला एवढं वाईट नाही. नॉट बॅड. शेगा नॉट बॅड. पोजिंग मी भूल गया यार. त्याला पोजिंग विसरलो मी. मी पुन्हा येणार. कॉम्पिटिशन नहीं करना, खरं पुन्हा येणार. सो बाइसेप का एक वेरिएशन मेरा हो गया. तो दूसरा वेरिएशन आपको दिखाता हूँ मैं, जो आपको मोस्टली पीक के लिए यूज आएगा. तो जस्ट आपको फोल्ड करना है, बॉडी थोड़ा आगे लीन करना है, देन यहाँ पे फुल करना है. यहाँ पे तो ये जो मैं वर्कआउट कर रही इससे आपका ये जो ऊपर का बाइसेप है वो ज़्यादा ट्रेन होता है. और जिनके शॉर्ट हेड, ज्यांचे शॉर्ट हेड असतात बायसेप्स, ज्यांची लेंथ कमी असते, त्या लोकांचा पीक जर मोठा करायचा असेल पोज मारताना तर हा वरचा मसल जास्त ट्रेन करणं गरजेचं आहे. आणि तो मसल वाढवण्यासाठी मी आता सेट करतो आहे. तो केलात तर तुमचा हा वरचा बायसेपचा मसल जो आहे तो जास्ती ब्रेकडाऊन होईल. आणि ह्या मसलसाठी थोडंसं चेंज करायला लागतं वर्कआउटमध्ये. जस्ट बेंड डाऊन अँड पुल हिअर. ट्राय करायची कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर होल्ड करायचा मसल. आणि होल्ड केला तर तो मसल जास्ती ब्रेकडाऊन होतो, ब्रेक होतो आणि तिथे डेव्हलपमेंट जास्त चालू होते. जर फक्त मुवमेंट केला तर ब्रेकडाऊन होत नाही. ही जस्ट मुवमेंट आहे. सो कॉन्ट्रॅक्ट, होल्ड, देन गो डाऊन. कॉन्ट्रॅक्ट करा, होल्ड करा, मग खाली जा. वर्कआउटच्या मध्ये थोडं पाणी पिणं गरजेचं आहे. पोट भरून नाही, थोडंसं. वैसे पीकसाठी मी 2 सेट आता केलेत. मला आता थोडा हॅमर लोअर बायसेप आणि तुमचा फोरामचा पोर्शन आहे त्याच्यासाठी वर्कआउट करायचं आहे. सो मला डंबल हॅमर मारायचं आहे. जस्ट टिल द लास्ट रिपिटेशन वर्कआउट करतो जेणेकरून मला मसलची हायपरट्रॉफी रीच करून मगच थांबायचं आहे. हॅमर 2 प्रकारे मारतात. एक हा रेग्युलर आणि एक हा इनसाइड. 2 वेगळे व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे 2 वेगळे मसल ह्यामध्ये यूज होतात. सो जर
तुम्हाला लोअर बायसेप आणि फोरआर्मचा पोर्शन जो आहे तो इन्व्हॉल्व करायचा असेल तर दिस इज द वेरिएशन. और अगर आपको ये पोर्शन जो है बाइसेप का ये डेवलप करना है तो दिस इज द वेरिएशन. पण मागच्या वेळेला होता परत आणलं त्याला तिकडे रंजय आहे त्यावेळी गाडी वाढवली त्याला पण बॉडी वाढवणार परत त्याच्यावर. इकडे संजय पण आहे. मी लय दिवसांनी सापडले मला आता त्याला धरून आणलं आहे मी. गावावर पोरं गोळा करते आणि आता कसं असतं माहिती आहे का सिम्पल सांगतो तर इकडे पुढं माणसानं काय करायचं माहिती आहे का की कोणाला तर काय द्यायचं म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं 2 चड्डे असतील ना तर 1 द्यायची असते. ठीक आहे तर आपल्याला असं एकच आणि ते पण फाटकी ते पण काढून दुसऱ्याला द्यायची. त्याचा पण काही यूज नाही आणि आपला पण काही यूज नाही. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. हे तिकडचं मराठी हे असं नाही. ते 2 असेल ना तर तिसरी घेऊन ठेवतं म्हणजे कसं परत लागेल अजून करायला कसं आहे. आमचं हे तर फोकस सगळं दाढीवर आहे रणजितचं. हे चौले भाऊ म्हणतात आमचे. आणि हा कसा आहे माहिती आहे का हे शर्या हे आहे कोल्हापूरचं आणि अशोक माहिती का अशोक लेलँड म्हणजे जेवढे सेल्समध्ये 1.25 कोटी टार्गेट कम्प्लीट करते महिन्याला. तर इन्सिडेंट काही मिळत नाही नुसतं जास्त काय मिळत नाही. तर शिकत 1 नंबर अजिबात गेले मला किती वर्ष 15 वर्ष काम करले. एकदा 15 वर्षात सगळं घेणारच म्हणते म्हणजे काय की एकदा तर घेणारच त्याचे सोडणार नाही असलं आहे. आणि ते करताना तर बॉडी करते काही नाही. आता याला पण मी घेतलं मसल करूमध्ये माझ्या ब्रँडमध्ये. का घेतल्यामध्ये का पैसे तर लागत नाही पैसे मिळतात पण आपलं काय जाते आणि ब्रँडचं काम होतं आहे. जिमचा मालक आहे त्यामुळे कसं सेल करत आहे कारण सेल केलं जास्त डिस्काउंट मिळतं. जिथनं पैसा मिळतो ना तिथनं कसा घ्यायचं ते ह्याच्याकडे शिकायचं. पैसा ही पैसा होगा. बायसेपवर आपण म्हणजे अशा गोष्टी करतात अब 4 तास जाते. सो बायसेपचे 3 वेरिएशन झाले माझे. येस चौथा अजून एक करता कॉन्सन्ट्रेशन कर कारण पीक पे जाणार आहे तो जर पीकवर पोचायचं असेल पीक म्हणजे टॉप हे पुढं तर पीक चांगला असला पाहिजे. जर पीकवर जायचं ना मग पीक मारलं पाहिजे. इसकी पेशी कहानी है सुनो क्या गिरगर्दन घाट इधर है घाट. किसने बोला था? ले सुना क्या ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. मला असं आहे हेल्प पण करते मला तसं पण तिथं पुढच्या वेळेस त्याला मारायचं ना नाही मारायचं नाही तरी पण करतो. ओके चेक करा सर. असं काही नसतं बरं का की 21 म्हणजे 21 रिपिटेशन मारले पाहिजेत बायसेप 21 मगच बायसेप पडतं असं काय नाही आहे. रेकॉर्डनंतर मी सांगितलं होतं की मी प्रोटीन शेक घेतो तर आता सगळा ग्रुप आहे आमचा तर मग 2-3 स्कूप टाकतो. ऑलरेडी मी 2 स्कूप टाकले त्यामध्ये अजून एक स्कूप ॲड करतो. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटते की बरे म्हणजे सांगतात की करत नाहीत किंवा खातं दुसरंच. मी असं आतापर्यंत कधी केलेलं नाही आहे. सो हे जे आहे ते केसर पिस्ता कुल्फी हा फ्लेवर आहे आता.
आणि सगळ्यांसाठीच मी एकत्र बनवलं आहे. सो 3 स्कूप आहेत. वर्कआउटनंतर एक स्कूप किंवा 2 स्कूप समाज सर्विंग असतं. आणि इतकं शेक जरी केलं तरी याची मिक्स रेडी खूप चांगली आहे. मी दाखवतो तुम्हाला.